नमस्कार विद्यार्थी, मी सुषमा आहे. मागच्या धड्यात आपण काय आहे ते शिकलो आहोत की अंकगणितीय प्रगती फॉर्मच्या संख्या AR स्क्वेअर सो ऑन AR टू द पॉवर ऑफ n-1 ज्याला भौमितिक प्रगती म्हणतात. संख्या A ला पहिले संज्ञा आणि संख्या म्हणतात R याला कॉमन रेशो असं म्हणतात. भौमितिक प्रगती म्हणजे AR स्क्वेअर सो ऑन ARn टू द पॉवर ऑफ -1 nth टर्म याद्वारे दिली जाते. Tn इज इक्वल टू AR टू द पॉवर ऑफ n-1. भौमितिक प्रगतीच्या कोणत्याही सलग दोन संज्ञांमधील गुणोत्तर नेहमीच स्थिर असते आणि ते स्थिरांक हे दिलेल्या प्रगतीच्या सामान्य गुणोत्तर असते. या विभक्तीत आपण जाणार आहोत भौमितिक प्रगतीच्या अनंत अटींची बेरीज शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण जाणून घेऊ शकाल भौमितिक प्रगतीचा NTH शब्द शोधणे, भौमितिक प्रगतीच्या अँटीची बेरीज शोधणे. या धड्यातील कीवर्ड संख्या, मालिका, अनुक्रम, संख्या, नैसर्गिक संख्या, पहिली टर्म, शेवटची टर्म, सामान्य फरक. ज्या मालिकेच्या अटी भौमितिक प्रगतीमध्ये असतात त्याला भौमितिक मालिका म्हणतात. AR स्क्वेअर सो ऑन AR टू द पॉवर ऑफ n-1 भौमितिक प्रगती हो. भौमितिक प्रगतीच्या पहिल्या n अटींची बेरीज Sn is equal to A plus AR square plus so on plus AR to the power of n-2 plus AR to the power of n-1 हा पहिला. दोन्ही बाजूंना R ने गुणाकार करणे. आम्हाला RSn is equal to AR plus AR square plus AR to the power of 3 plus so on plus AR to the power of n-1 plus AR to the power of n हा दुसरा इक्वेशन. दुसरा मायनस पहिला गिव्स RSn minus Sn is equal to AR to the power of n minus A. Sn of R-1 is equal to A into R to the power of n-1. अशा प्रकारे n अटींची बेरीज S_n equals R⁻n R does not equal 1. नोट: GPच्या पहिल्याच्या आणि अँटीच बेरीजच्या वरील सूत्र R इज इक्वल टू 1 असताना लागू होत नाही. R इज इक्वल टू 1 असेल तर Sn इज इक्वल टू A प्लस A प्लस A प्लस A इज इक्वल टू NA. GPच्या अनंत संज्ञाची बेरीज खालीलप्रमाणे दिलेली आहे.
a plus ar plus ar square plus ar cube plus so on equals to a by 1 minus r, comma minus 1 less than r minus 1. उदाहरणार्थ GP 1 minus 3 9 minus 27 च्या 8 शब्दांची बेरीज शोधा. उपाय: येथे पहिला शब्द a is equal to 1, सामान्य गुणोत्तर r is equal to minus 3 by 1 equals to minus 3 less than 1. इथे n is equal to 8. GPच्या n अटींची बेरीज म्हणजे Sn equals a, Rn1, R1 जरा does not equal 1 असेल तर आता सूत्रातील सर्व मूल्ये बदला. म्हणून S8 equals 1, minus 3 to 1, minus 3 minus 1. सोडवून आपल्याला equals 6561 to 1/4 मिळेल. म्हणून equals minus 1640. म्हणून एक पदांची बेरीज minus 1640 आहे. उदाहरण: एका व्यक्तीने दरवर्षी पैसे वाचवले जे मागील वर्षाच्या तुलनेत निम्मे होते. जर त्याने 6 वर्षात 7875 ची बचत केली असेल तर त्याने पहिल्या वर्षी किती बचत केली? याचे द्रावण असे दिले: 6 वर्षात बचत झालेली एकूण रक्कम S6 is equal to 7875 आहे, कारण त्याने मागील वर्षी बचत केलेल्या दरवर्षीच्या तुलनेत अर्धे पैसे वाचवले. आपल्याकडे r is equal to 1/2 less than 1 आहे. आता सूत्रातील मूल्ये बदला. आपल्याला 1 Rn1 r equals a 1 to 1 half 6 1 half equals 7875 मिळते. A 1/164 half equals 7875. सरल करून आपल्याला मिळते at 9:63:30 seconds equals 7875. Vata equals 7875 times 32/63. तर सोडवून आपल्याला मिळते equals 4000. पहिल्या वर्षी बचत केलेली रक्कम 4000 आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: भौमितिक प्रगतीच्या पहिल्या n पदांची बेरीज Sn equals Rn1/R1 आहे, जरा does not equal 1 असेल. समजा GP मध्ये r is equal to 1 तर Sn is equal to Na.
भौमितिक प्रतीच्या काही अनंत पदांमध्ये a प्लस r प्लस r 2 प्लस हे s इक्वल्स a स्लॅश 1 r आहे जिथे -1 लेस दॅन r लेस दॅन 1 पाहिल्याबद्दल धन्यवाद.